स्वामी समर्थ. स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये मधुमंत हत्ती आणि ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची लीला पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. एक दिवस मधुमंत झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला ते जाणून घेऊया. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार हा खूप मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर जगभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचं दिसून येते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांचे लीला यांचे श्रवण, कीर्तन आणि वाचन केले जात असते. स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी चालेल, तरी घरी राहून स्वामींचे नामस्मरण आणि उपासना करत असतात. स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रद ठरत असतात. त्यातून काही ना काही शिकवण, संदेश समाजाला मिळत असते. एक दिवस मधुमंत झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत कसं केलं, त्यावेळेला नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अक्कलकोट गावात महिपालचे देवालय आहे. तेथेच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. काही केल्या नियंत्रणात येत नव्हता. माहूत आपापल्या परीने प्रयत्न करत होते, मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला. यामुळे त्या रस्त्यावर जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली. एक दिवस राजाने त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले, तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड फिरकावीतच होता. अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास गेले. राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे. नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे. काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही. अनेक प्रयत्न करून थकलोय. त्याला देहांताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला. राजाचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत स्थानिक भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की महाराज, या रस्त्याने जाऊ नका. तो हत्ती मोठमोठे दगडसारखा भिरकावीत असतो. मात्र महाराज पुढे गेले. ज्यांची सत्ता जगावर चालते, ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते, ते देहबुद्धी धरून पळू लागले. हत्तीला बांधून ठेवले होते. तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळाप्पा आणि बाबा यादव एवढेच 2 ते 4 स्वामींसोबत थांबले. महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला. आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले. स्वामींच्या दर्शनाने एवढा मधुमंत हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला. हे पाहून तिथे दूर थांबलेली लोक ही पाहतच राहिली. जे स्वामींचे भक्त होते त्यांना आपण स्वामींचे भक्त आहोत याचा अभिमान वाटू लागला, आणि जे स्वामींचे भक्त नव्हते त्यांनाही स्वामींची प्रचिती आली, आणि हे सर्व भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामींच्या अशा एक नाही तर खूप लीला आणि चमत्कार आहेत, आणि त्यामुळेच आपल्याला स्वामींची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये
इतकेच. तुमचा किमती वेळ काढून ही माहिती वाचल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आशा करतो तुम्हाला श्री स्वामी समर्थांची ही अद्भुत लीला आवडली असेल. आपल्याला जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नेहमीप्रमाणे नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.